दोनही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होण्याची शक्यता. सुनेत्रा पवार शरद पवारांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय पुन्हा एकत्र. सकाळचा शपथविधी दादांनी केला तो पहिला प्रयोग नव्हता, तो तिसरा प्रयोग होता. रावसाहेब दानवेंचा मोठा गौप्यस्फोट. यावर्षी राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे मोठी पोकळी. आर्थिक सर्वेक्षण अहवालात राज्याची दिवाळखोरी उघड. राज्यांवर महसुली तुटीचा बोजा वाढत असल्याचं निरीक्षण. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात लाडकी बहीणसारख्या योजनांवर ताशेरे. ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावाची घोषणा, तर उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील. जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब. संभाजीनगरच्या महापौर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर. 10 फेब्रुवारीला विशेष सभेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार. नागपूर आणि चंद्रपूर महानगरपालिकेत अनेक पक्षांची गटनोंदणी प्रलंबित. आज गटनोंदणी प्रक्रिया होणार नाही असं स्पष्ट. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अभ्यास दौऱ्यावर. चंद्रपूरमधील काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचं अपहरणाचं प्रकरण. पोलिसांमध्ये तक्रार दाखल. तपास सुरू. नागपूरमध्ये ओबीसी नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार. आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं अपात्र होण्याची शक्यता. नागपूर महानगरपालिका महापौरपद खुला प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित. लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांमुळे आर्थिक धोरणांची चिंता वाढली. आर्थिक सर्वेक्षण अहवालातून बाब स्पष्ट.